जिल्हा अधिकारी या पदावरची व्यक्ती ही न्यायदंडाधिकारी असते, न्यायाधीश असते, न्याय करणारी, न्याय देणारी असते. परंतु IAS पूजा खेडकर ही महिला अंध व्यक्तींचं, OBC व्यक्तींचं खोटे कागदपत्र देऊन आरक्षण लाटून त्या पदावर पोहोचली. त्याच्यामुळं तिला न्यायदंडाधिकारी म्हणायचं का अन्यायदंडाधिकारी म्हणायचं असाच प्रश्न पडतोय ना. त्याच्यामुळे होईल तेवढा प्रशासनाने, केंद्र सरकारने या महिलेला, तिने सरकारची, शासनाची, जनतेची, UPSCची फसवणूक केली म्हणून तिला एकतर जेलमध्ये टाकलं पाहिजे किंवा त्या पदावरून तिला निलंबित केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगा.